लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातल्या फत्तेपूर इथल्या शामराव पाटील यांच्याकडे वडिलोपार्जित 6 एकर शेती आहे। जमीन चांगली असूनही पाण्याची सोय नसल्यानं त्यांना पावसाच्या भरवशावर शेती करावी लागत असे। पारंपरिक पद्धतीनं शेती केल्यानं फारसं उत्पन्न मिळत नव्हतं। पाण्याची सोय व्हावी यासाठी त्यांनी विंधन विहीर घेतली। थोडंसं पाणी लागलं। पाणी लागल्यानंतर ऊस लावला। शामराव यांना शेतीची आवड असल्यानं त्यांनी भाजीपाला पिकवण्याचा निर्णय घेतला। सुरुवातीला मिरची, वांगे, टोमॅटो, कांदा या पिकांवर त्यांनी भर दिला। मोसमी 1-2 पाण्यावर निघणारे पिकं हरभऱ्यासारखे, सोयाबीन सारखे किंवा गहू ज्वारी सारखे असेच उत्पादन घ्यावे लागायचे। परंतु त्यामध्ये मला उत्पादन निव्वळ कमी होत असताना मी एक विंधन विहीर घेतली आणि त्या विंधन विहिरीला थोडं पाणी बऱ्यापैकी लागलं। ते लागल्यानंतर ऊस या पिकाकडे वळलो। ऊसात देखील म्हणावं तसं उत्पादन मिळत नव्हतं। थोडी ऊसाच्या ह्याच्यावर थोडी बहुत चांगली आमची प्रगती झाली, परंतु मला आवड थोडी पहिल्यापासून शेतीची असल्यामुळं मी भाजीपाल्याकडे वळलो आणि भाजीपाल्यात मुख्य पीक म्हणजे मिरची हे घ्यायला सुरुवात केली। शामराव पाटील यांनी यावर्षी जून महिन्यात 2 एकरवर ऊसाची लागवड केली आहे। मात्र ऊस लागवडीचा खर्च आणि शेतीतला इतर खर्च भागवला जावा यासाठी त्यांनी 10 गुंठ्यात मिरची लागवडीचा निर्णय घेतला। त्यासाठी मार्च-एप्रिलमध्ये जमिनीची पूर्व मशागत केली। तसंच शेणखत, कंपोस्ट खत टाकून जमीन भुसभुशीत करून घेतली। त्यानंतर गादी वाफा तयार केला। रोपं तयार केल्यानंतर 10 गुंठ्यात 4 फुटांची सरी सोडून 4 बाय 3 फुटावर मिरचीची लागवड केली। मार्च-एप्रिल मध्येच पूर्व नियोजन करून जमिनीची पूर्व मशागत, आडव्या उभ्या पाळ्या घालण्याच्या अगोदर शेणखत, कंपोस्ट खत 4-2 ट्रॉल्या जमिनीत घातल्या एकरी आणि त्याला आडव्या उभ्या नांगराच्या कुळवाच्या पाळ्या दिल्या। जमीन भुसभुशीत करून घेतली। गादी वाप्यावर 3-4 पुड्या बियाणं टाकलं। रोप जोमदार आल्यानंतर एप्रिल एंडला मला एक 10 गुंठ्यात जमिनीची आडवी सरी सोडून 4 फुटाची सरी सोडून त्यामध्ये मला मिरची लावायची पूर्ण तयारी केली। रोप आल्याबरोबर लोट पाणी देऊन 4 बाय 3 फुटावर मिरची लावली। शामराव पाटील यांनी मिरची लागवड केल्यानंतर योग्य व्यवस्थापन केलं। रासायनिक खतांसोबतच सेंद्रिय खतांचा वापर केल्यानं उत्पादनात वाढ झाली आहे। आळे पद्धतीनं सुपर, युरिया, DAP ही खतं दिली। तसंच दर 8 दिवसाला पाणी दिलं। तसंच मुळकूच, पांढरा भुंगा, लाल भुंगा अशा रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी कीटकनाशकांची वेळोवेळी फवारणी केली। कंपोस्ट खत, शेणखत भरपूर असल्यामुळं सुपर, युरिया आणि DAP मिश्रण करून रिंगण पद्धतीनं खात घातला। मिरची जोमात आली। त्यावर पांढरी मूळ वाढण्यासाठी गोवर प्रतिपंपाला 30 मिलीमीटर याचाही वापर केला। 8-8 दिवसाला, 10-10 दिवसाला पाण्याच्या पाळ्या दिल्या। योग्य व्यवस्थापन केल्यानं मिरचीची लागवड केल्यानंतर 1.5 ते 2 महिन्यातच उत्पादनाला सुरुवात झाली। कमी कालावधीत पीक येत असल्यानं उत्पादन खर्चही कमी आहे। शामराव यांना मिरची लागवडीसाठी एकूण 20,200 रुपयांचा खर्च आलाय। फत्तेपूर इथून औसा बाजारपेठ जवळच असल्यानं तिथं विक्री करण्यात आली। आजपर्यंत त्यांनी 14.5 क्विंटल मिरचीची विक्री केली आहे। मिरचीला सरासरी भाव 50 रुपये मिळालाय। त्यापासून त्यांना 85,500 रुपयाचा फायदा झालाय। आणखी 2.5 क्विंटल मिरचीच्या उत्पादनाची अपेक्षा आहे। मला एकूण खर्च बियाणासाठी 1200 रुपये, खतासाठी 1500 रुपये, खुरपणीसाठी 1500 रुपये, मिरची तोडणीसाठी 8000 रुपये, वाहतूक व आडतीवरलं कमिशन 7000 रुपये, इतर 1000 रुपये खर्च, असा एकूण 20,200 रुपये खर्च झालेला आहे। आणि आज पावेतो माझी मिरची 14.5 क्विंटल मार्केटमध्ये विकलेली आहे। अवघ्या 2 महिन्यातच मिरचीपासून उत्पन्न मिळत असल्यानं शामराव पाटील यांच्या पत्नीनं समाधान व्यक्त केलंय। या उत्पन्नातून घर खर्च आणि मुलांचा खर्च भागतो असं त्या सांगतात। आपल्या वर खर्च भागतो। वर असं 8-8 दिवसाला आपल्याला बाजारला पैसे मिळतात। वर खर्च आपला चालू व्यवहार सुरुवात होते। बाकीचा खर्च म्हणजे शेतकऱ्याचा महिना, 2 महिने, 4 महिन्यालाच पीक येते। मिरचीसाठी 8 दिवसाला सुरुवात, 2-2.5 महिन्यापासून उत्पादन सुरू होते। तिथून आपले दुसरे पीक येईपर्यंत चालू खर्च सुरुवात होते।
मुलं शिकायला असल्यामुळे ते त्याचा खर्च भागतोय, आपल्या वर खर्च भागते. तर शामराव पाटील यांना पारंपरिक शेतीतून फारसं उत्पन्न मिळत नसल्यानं ते भाजीपाला शेतीकडे वळलेत. तसंच मिरचीची ऊसासारख्या पिकात आंतरपीक म्हणून लागवड केल्यानं ऊसाचा उत्पादन खर्चही आणि शेतीतला इतर खर्चही भागवला जातोय. त्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी शामराव पाटील यांच्याप्रमाणे ऊस लावताना आंतरपीक म्हणून मिरचीची लागवड केल्यास त्यांनाही चांगलं उत्पन्न मिळवता येणं शक्य आहे. दीपक क्षीरसागरसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, लातूर.